आली गौरी आली ऐका ऐका. नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आशा आहे की तुम्ही सगळे छान मस्त आणि आनंदी असाल. आणि गणपती आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदी आणि भक्तिमय धार्मिक वातावरण आहे. खूप छान वाटते. कसे 3 दिवस गेले गणपतीच्या या दिवसामध्ये तर कळालंसुद्धा नाही. तर मी गणपतीला सासरी आलेली आहे आणि आज आहे गौरी आवाहन. तर तिन्ही दिवसाचे मी एकाच व्हिडिओमध्ये मी हे केलेलं आहे. गौरीचं आगमन, शंकरोबाचं आगमन आणि गणपतीचा निरोप. तर ह्या 3 दिवसाची थोडी मी व्हिडिओ केलेले होते, तर ते मी सगळे एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज गौरी आवाहन आहे आणि आमच्याकडे गौरीसुद्धा बसतात आणि शंकरोबाचं आगमनसुद्धा होतं. वौसा वगैरे पूजला जातो. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. महारानी पधार रही है. संपूर्ण घराला सुखशांती आणि समृद्धी लाभू दे म्हणून गौरीला संपूर्ण घरामध्ये फिरवलं जातं. है महारानी महारानी. चल आत फिरून कालच्या सारखं ठेव गॅस इकडे ठेव आता. तोंड इकडे करते. तोंड आहे ना, पाकू नको तांब्या सांडे पण ठेव. तिकडे साईडला हो. इथे ठेव साईडला. काल सगळं दिवसभर गडबड आणि याच्यामध्ये धावपळीमध्ये गौरीचे पाय काढायचे राहून गेलं होतं. तर आज मी हळद आणि कुंकवाच्या पाण्याने गौरीचे पाय काढून घेतले. त्यानंतर दुपारी वौसा वगैरे पूजला आणि आज पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. तर पुरणाचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं आणि आजचा दिवस छान असा पार पडला. आणि अखेर तो दिवस आला जो प्रत्येकाला नको असतो दिवस, गणपतीच्या विसर्जनाचा, निरोपाचा. आणि 6 दिवस गणपतीचे कसे गेले कळालंसुद्धा नाही. लवकर या. गणपती बाप्पा. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा.
पुढच्या वर्षी लवकर या. योग दिरो ओ ओ. हाँ शिवडेला आवळे पडशील ना बाळ. पाठीचे नसतील ना. अरे दलदल आहे सगळी. असं त्याला घरी गेला धुवायचं पाणी. तेव्हा आता कर बुडदाना कर बुडदाना समोर जा पाठीमागून कुठं करतो. गणपती बाप्पा.